नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो, आपण आज चांदवड या भागामध्ये आलेलो आहोत. या चांदवड भागातील आम्ही इंद्राई किल्ला तसेच चांदवड किल्ला, चंद्रेश्वर मंदिर हे पूर्ण केले आणि आता रेणुका माता मंदिराकडे आलेलो आहोत. येथूनच जवळ इच्छापूर्ती गणेश मंदिर देखील आहे. समोर चांदवड किल्ला दिसत आहे. आज माझ्यासोबत महेश तावरे, राजू तडवी आणि मी प्रकाश पाटील. पहाटेच इंद्राई किल्ला हा आम्ही पूर्ण केला. त्यानंतर चांदवड किल्ला पूर्ण केला. पुढे समोरच असलेले श्री चंद्रेश्वर मंदिर पाहिले आणि याच पर्वतराजीखाली असलेले रेणुका देवी माता मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. नाशिक हा जिल्हा पुण्यनगरी म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी विविध धार्मिक स्थळे आहेत, शक्तिस्थाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे चांदवड. या भागातील प्रसिद्ध असलेले राजराजेश्वरी कुलस्वामिनी स्वयंभू प्राचीन व जागृत असलेले श्री रेणुका माता मंदिर. श्री रेणुका मातेचे हे मंदिर चांदवड शहरापासून जवळच आहे. मुंबई आग्रा मार्गाशेजारी हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी पोहोचणे अगदी जवळच आहे. सह्याद्री पर्वतांच्या डोंगर रांगेत निसर्गरम्य परिसरामध्ये एका टेकडीच्या गुहेमध्ये या देवीचे स्थान आहे. देवीच्या 3.5 खंडपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. या मंदिरासंबंधित आख्यायिका सांगितली जाते ती अशी: श्री जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वतःच्या आईचे शीर धडावेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते. त्यावेळी देवीच्या धडाचा भाग हा माहूर म्हणजेच किनवट नांदेड येथे असून मातेचे शीर हे चांदवड येथे आहे. या देवीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगज्जननी चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका माता म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश काळामध्ये सरकारच्या ताब्यात असताना या पुरातन काळामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी सन 1735 ते 1795 ह्या कालावधीमध्ये केला आहे. या मंदिरात दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभामंडप, तीर्थतलाव आदींचे बांधकाम केलेले आहे. श्री अहिल्याबाई होळकर या ठिकाणी त्यावेळेस भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका माता मंदिराकडे येत असत. सोबत अलंकार व पूजापाठ साहित्य घेऊन पूजा करीत असत. हीच प्रथा अहिल्यादेवीनंतर होळकर घराण्याकडून होत आहे. सध्या होळकर ट्रस्ट रंगमहालातर्फे पौर्णिमेस व चैत्र पौर्णिमेस नवरात्रीत 10 दिवस पालखी काढण्यात येते. या पालखी मिरवणुकीस सुहासिनी आपापल्या घरासमोर मनोभावे पूजा करतात. नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळांपैकी एक सुप्रसिद्ध असे देवस्थान आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविक 12ही महिने मोठ्या प्रमाणात येत असतात. शारदीय नवरात्रोत्सव व चैत्र पौर्णिमेला भाविकांची या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी असते. तर बंधूंनो, या देवस्थानाला आपण अवश्य भेट द्यावी. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही वेबसाईट तसेच अन्य प्रचार साहित्यातून संकलित केलेली आहे. यामध्ये चुकी किंवा त्रुटी असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. आपले गड, किल्ले, देवदेवालये आणि ऐतिहासिक वास्तू यांचा सांभाळ आणि संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये किंवा कोणतेही दुष्कार्य आपल्याकडून घडेल असे कार्य आपण करू नये. याबद्दल आपण दक्षता घ्यावी. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. या मंदिराचे बांधकाम पूर्णतः दगडामधील आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तसेच कमानींवर, गाभाऱ्यामध्ये, त्याचप्रमाणे सभामंडपामध्ये उत्कृष्ट असे शिल्पकला केलेली आहे. वंदे मातरम. जय हिंद, जय शिवराय.